नाते जुळले असते तरी आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते. पुन्हा एकदा परत एकदा. अनावधानाशी आमचे नाते असेच जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापही पाळले असते. चुकून बुद्धाशी ओळख झाली, चुकून थोडी बुद्धाशी ओळख झाली, नाहीतर त्या संविधान जाळण्याला त्यांच्या घरात घुसून जाळले असते. त्यामुळे या बुद्धाच्या या धम्माच्या मार्गावर चालत असताना हा शांतीचा मार्ग सोडून आणि हे सगळी बाबासाहेबांचे विचार आणि तत्व सोडून पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून यानंतरचं हे गीत आदरणीय किरण सोनावणे यांचं जे अर्धवट राहिलं होतं मगाशी, या ठिकाणी बालशिवराय जिजाऊंची तलवारबाजी तुम्ही पाहिलात आणि यानंतर पुढे आदरणीय किरण सोनावणे दादा आणि जॉली दादांना मानाचा मुजरा करते. स्वातंत्र्याशी सुरुवात जुळले सोडली नष्ट गुलामी ग, केली नष्ट गुलामी ग, बाई बाई केली नष्ट गुलामी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून द्यावा तुम्ही ग, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून द्यावा तुम्ही हो, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून द्यावा तुम्ही हो. शब्दांकडे लक्ष द्या. राष्ट्रमाता राजमाता सावित्री ज्योतिबा फुले आसवांचे अंगार केले, पंखानी आभाळ पेरले, जीर्ण रूढींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती सावित्री, ती साऊ होय जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणत. अशी ती सावित्री, समतेची माऊली, ज्ञानाची साऊली, आई सावित्री माऊली. आज तिच्याच ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, आज याच क्रांती ज्योती सावित्रीच्या ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसते. ही केवळ आणि केवळ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्क अधिकारामुळे. आणि म्हणूनच आज ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माझ्या या माये माऊलींशी काहीतरी बोलायला आली आहे. नीट लक्ष देऊन ऐकायचंय की होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळीनो, काय करताय तुम्ही आज? तुमची आज प्रगती पाहून माझा ऊर भरून येतो. माझ्या शेठजीनी आणि मी इवलस लावलेलं रोपटं आज त्याचा प्रचंड मोठा महावृक्ष झालाय, वटवृक्ष झालाय. हे पाहिल्यानंतर माझं मन अतिशय भरून येतो, माझ्या मनाला आनंद होतो. पण माझ्या लेकीनो, मी जेव्हा तुमची दुसरी बाजू बघते ना, तेव्हा मात्र मला प्रचंड चिड येते. माझ्या या शिकल्या सवरलेल्या लेकी अंधश्रद्धेच्या खाईत बुडत चालल्यात. नवस सायास, उपास तापास, बुवा बाजी, कर्मकांड करतायत. का करताय हे सगळं? यासाठीच मी अंगावर शेण दगड चिखल झेलला. माझ्या शेठजींनी पहिला मला शिक्षित केलं. साऊ, पहिला तू शिकली पाहिजेस, तरच या भारतातील प्रत्येक स्त्रीला गुलामगिरीतून मुक्त करशील, त्यांना शिक्षित करशील. म्हणून शेठजींनी मला शिकवलं. आणि म्हणून आज मी तुमच्याशी बोलायला आली आहे. माझ्या लेकी बाळीनो, काय करताय तुम्ही आज? तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केले आणि चक्क देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केलं. जमेल तसं, जमेल तेव्हा सोयीनुसार माझं कौतुक करता. पण मला खरं दुःख याचंच होतं की तुम्ही साऱ्या जणी मला फक्त गृहीत धरता. त्याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या सखी मैत्रिणींनो, माये माऊलींनो, सासरच्या मंडळींना बळी पडता. सुनबाई, आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा बरं, वंशाला दिवा हवा, मुलगीच नाही पाहिजे आम्हाला अजिबात. आणि मग काय, आपण बळी पडतो, घाबरतो, जाऊन स्त्री भ्रूण हत्या करतो. अगं का करता असं? तुम्हाला माहिती आहे लेकींनो, अगं स्त्रीची जर निर्मिती नाही झाली तर या विश्वाची निर्मिती कशी होईल ग? नका करू असं, नका करू असं. तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात. अगं माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता. अगं बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. स्त्री शिक्षणासाठी मी शेण दगड चिखलगोटे अनेक घाव झेलले.
आणि त्याचीच परतफेड म्हणून मी आज हे असले घाव झेलते. होय होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ, ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ, तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. बायान शिकून मनुवाद्याची जिरवली ती कुमकुमी ग, जिरवली ती कुमकुमी ग, बाई बाई जिरवली ती कुमकुमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही हो, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून दावा तुम्ही हो. राष्ट्रमाता राजमाता रमाबाई भीमराव आंबेडकर. तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, माता रमाईनं अखंड जीवनभर वेदनेचा सत्कार केला. संसारात कोणाला जमेल असं वागणं. जॉली दादांच्या वडिलांनी गाणं लिहिलेलं आहे, युट्यूबवर आहे. बया आकरीत वाटतंय रमाईचं, बया आपल्याला नाही जमायचं. मीच गायलेलं आहे ते. आणि म्हणून सांगावं असं वाटतं की विसरू नका त्या मातेला. रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला एक एक दिवस लोटला तिनं तोंडात पदराचा बोळा धरून, पोटची पोरं गमावली तरीही ती राहिली धीर धरून. धनदौलत संपत्तीचा मोह नव्हता तिला. आणि विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला. जन्म द्याई ते तुम्ही प्रत्येक रमाईला आणि भीमाईला, तेव्हाच बाबासाहेब घडेल. नाहीतर इतिहासही उद्या नतमस्तक होऊन रडेल. दोघांच्या उभ्या संघर्षाने बनला हा मजबूत किल्ला. आणि विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला. आणि म्हणूनच आज जाता जाता तुम्हाला सांगावं असं वाटतंय, नीट लक्ष देऊन ऐकायचंय. मुलुंडकरांनो, ठाणेकरांनो, 4 ओळी सांगते की रमाई माझी माता, पिता माझे भीमराव. काय म्हटलं? रमाई माझी माता, पिता माझे भीमराव. अरे चालणार नाही तुझा इथे लपंडाव. एका साध्या प्रश्नानं तुझ्या जिवारी लागल घाव. आणि जर असल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. आणि जर का असल भीमराव तर मी तुझी कोड लागते तुला हाय का ठाव. अरे माझी ओळख अशी विसरू नको आणि भोपळ्यावानी फुगू नको. ही शक्ती ही युक्ती क्रांतीवीराची हाय. काय म्हटलं? ही शक्ती ही युक्ती क्रांतीवीराची हाय. अरे जा रे, मी कोणाच्या बी बापाला भीत नाही, कारण मी लेक रमाई आंबेडकराची आहे. भीमाची भार्या रमाई, भीमाच्या पाठी ती राही. किरण दादांना मानाचा मुजरा. भीमाची भार्या रमाई, भीमाच्या पाठी ती राही. 4 बाळ गेली तिची या समाजसेवेच्या पायी. 4 बाळ गेली तिची या समाजसेवेच्या पायी. तरी किरण रमाई भीमाला काय पडू देत नव्हती कमी ग, काय पडू देत नव्हती कमी ग, बाई बाई काय पडू देत नव्हती कमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता